नमस्कार मित्र हो. वीर सावरकर हा शब्द उच्चारतानाच अभिमानाने ऊर भरून येतो. सावरकर म्हणजे एक थोर राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सेनानी, हिंदू राष्ट्रवादाचे विचारक, साहित्यिक आणि समाजसुधारक. अशा सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी दिली. म्हणजे ज्योतीने तेजाची आरती म्हणतो त्याप्रमाणे एका साहित्यिकाने दुसऱ्या साहित्यिकाचा केलेला तो गौरव होता. हा गौरव सर्व भारतवर्षाने लक्षात ठेवण्यासारखाच असा आहे आणि त्याला उजाळा देण्याचे, त्याच्या इतिहासाला उजाळा देण्याचे आणि लोकांना बोलते करण्याचे काम संयोजक स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, सहसंयोजक डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत आयोजित वक्तृत्व स्पर्धा वर्ष 4 यामध्ये असणाऱ्या विविध गटापैकी युवा गट वय वर्ष 22 ते 45 मधून मी महेश महादेव कुंभार राहणार अळते, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथून सावरकरांच्या विषयी बोलणार आहे. मी निवडलेला विषय आहे इतिहासकार सावरकर. हा विषय का निवडला तर हे तुम्हाला माझ्या या भाषणामधून लक्षात येईल. इतिहासकार सावरकर जाणण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इतिहासकार म्हणजे काय हे जाणून गरजेचं आहे. इतिहासकार तत्पूर्वी इतिहास लेखन म्हणजे काय हे जाणून घेऊया. इतिहास लेखन म्हणजे भूतकाळात किंवा गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन, अभ्यास केले जाते. ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. आणि असे चिकित्सापूर्वक इतिहासाची मांडणी करणाऱ्या संशोधकास इतिहासकार असे म्हणतात. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे, चिकित्सापूर्वक इतिहास लेखन करणारे होते. हे त्यांच्या लेखनातून सिद्ध होते. त्यांनी लिहिलेल्या इतिहासातील काही पुस्तकांचे मी रसग्रहण करणार आहे आणि ते सर्व भारतीयांनी रसग्रहण करणं गरजेचं आहे. रसग्रहण हा कविते संदर्भामध्ये असला तरी सुद्धा मी पुस्तक परीक्षण म्हणत नाही. याचं कारण असं की पुस्तक परीक्षण करण्या इतपत मी काही मोठा नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पहिलं पुस्तक जे आहे त्याचं नाव आहे 1857चं स्वातंत्र्य समर, मराठीत 1857चं युद्ध, आणि इंग्रजीमध्ये त्याची प्रत निघाली. त्याचं नाव आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. हे पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वीच प्रतिबंधित करून त्याला गौरवण्यात आलं. म्हणजे एवढी या पुस्तकामध्ये ताकद होती. तो काळ होता इंग्रजांचा, गुलामगिरीच्या बेड्यामध्ये भारत जखडलेला होता. अशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य यावर बंदी होती. आपलं मत व्यक्त करणं म्हणजे सुद्धा तो एक प्रकारचा गुन्हा होता आणि तो गुन्हा करण्याचं काम वीर सावरकरांनी केलेलं आहे. त्यावेळेला वीर सावरकर हे लंडनमध्ये स्थित होते आणि या 1857च्या उठावाचं वर्णन करताना त्यांनी काय म्हटलेलं आहे माहीत आहे? त्यांनी 1857च्या इतिहासाचं बारकाईने निरीक्षण केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे 1857चं उठाव किंवा बंड नसून ते भारतीय स्वातंत्र्याच्या भविष्यातील युद्धाशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याला जोडलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये या स्वातंत्र्य लढ्याविषयी भरपूर प्रश्न निर्माण झाले होते आणि त्याचं लेखन त्यांनी केलं, कारण भविष्यामध्ये पुढच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरणार होतं. आणि मराठी हस्तलिखिताचा जो काही त्यांनी पहिल्यांदा इंग्रजीमध्ये त्यांनी हस्तलिखित लिहिलं होतं, पण ते प्रकाशित करता येईना कारण इंग्रजांची त्यांच्यावर करडी नजर होती. आता ते प्रकाशित कसं करायचं हे अवघड होतं. अखेरीस हॉलंडमध्ये अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली
आणि ह्या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखितेचा पहिला मसुदा लंडनमध्ये अभिनव भारताचे सभासद झालेल्या डॉक्टर कुंटीन हो यांच्याकडे होता. तो 1949 मध्ये सावरकरांना परत मिळाला. या ग्रंथाची 2008 मध्ये निघालेली व तिच्या 1,00,000हून प्रती निघाल्यानंतर लगेच खपलेल्या आहेत. काय आश्चर्य आहे. इतिहासकार म्हणजे काय असतो याची प्रचिती या ग्रंथामधून येते. भारतीय इतिहासाची गौरवगाथाच या ग्रंथामध्ये आहे. गुलामगिरीच्या मुक्ततेतून कसं जोखडातून त्यांनी हे लिहिण्याचं धाडस केलेलं आहे. 1857च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देण्याचा तो पूर्वनियोजित संग्राम होता, अशी सावरकरांची धारणा होती. तसेच हा उठावा म्हणजे एक प्रकारचा वस्तुपाठच निर्माण केला होता, असंही त्यांचं मत होतं. आणि या उठावानं भविष्यात तरुण पिढीला संदेश दिलेला आहे. या प्रेरणादायी पुस्तकाने 1914च्या गदर आंदोलनापासून ते 1943-45च्या आझाद हिंद सेनेपर्यंत प्रेरणादायक ठरलेले आहे. ते आजही प्रेरणादायक ठरते आहे. आता सावरकरांचं दुसरं महत्त्वाचा हस्तलिखित म्हणजे शीख जे आहेत या शीखांच्या संदर्भामध्ये लिहिलेला तो हस्तलिखित होते, पण तो गहाळ झाले. पण तरीसुद्धा शीख फलटणीमध्ये उठावाची प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ठेवलेली आहेत, ती त्यांनी दिलेली आहे. असे हे इतिहासकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलावं तितकंच थोडं आहे. त्यांचं एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पानं. अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहे आणि या 6 सोनेरी पानामध्ये त्यांनी पहिल्या पानामध्ये चंद्रगुप्त ग्रीकांचा उठावा यापासून दुसऱ्या सोनेरी पाण्यामध्ये झालेले देशातील बंड याविषयी चंद्रगुप्त मौर्य यांच्याविषयी भाष्य केलेले आहे. पुण्यश्लोक अशोक यांच्याविषयी माहिती दिली आहे. सोनेरी पान तिसरे म्हणजे शक कुशाण विक्रमादित्य सम्राट कनिष्क इथपर्यंतची माहिती दिली आहे. सोनेरी पान चौथे म्हणजे होनात्मक यशोधर्म सम्राट स्कंदगुप्त राजा यशोधर्म वैदिक राजांची संयुक्त आघाडी इथपर्यंत माहिती दिलेली आहे आणि ऐतिहासिक प्राचीन खंडाचा समूह अशी माहिती दिलेली आहे. सोनेरी पान पाचवे म्हणजे महाराष्ट्रीय पराक्रमाचा अटकेपार जरी फटका पडकावतो याचे पूर्वार्ध उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. महाराष्ट्रीय मावळ्यांचा व तत्कालीन परिस्थितीचा इतिहासाचा यामध्ये आढावा घेतलेला आहे. आणि सोनेरी पान 6वे म्हणजे इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता आणि हिंदू राष्ट्राची निर्मिती असं हे 6वं पान आहे. बोलावं तितकंच कमी आहे. इतकंच नाही तरी आपल्याला वीर सावरकरांनी शिवाजी महाराज आणि त्यांचे महत्त्व अधोरेखित करताना हिंदू पदपातशाही पुस्तक म्हणजे ब्रिटिश व त्यांचे अन्वये असलेले इतर भारतीय इतिहासकार करीत असलेल्या मराठी इतिहासाचे विकृती करून थांबवून शिवाजी महाराज व त्यांचे वंशज त्यांनी स्थापन करून वाढवलेली व उत्कर्षाप्रत नेलेल्या हिंदू पदपातशाहीचा खरा इतिहास अधोरेखित केला आहे. अशा या ऐतिहासिक लेखनातून त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाज प्रबोधन व विचार प्रवर्तक यासाठी केले गेले आहे. तर्कशुद्ध लेखन, बुद्धिवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय बाणा आणि त्यागवृत्तीचे दर्शन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहे. या द्रष्टा युगप्रवर्तकास माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.